मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान दिलं गेलं तर जशास तसं उत्तर देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। 1984 साली ओबीसींना दिलेल्या वाढीव आरक्षणाला आधार नाहीये असा दावाही त्यांचा आहे। त्यामुळे पुन्हा एकदा नव्या संघर्षाला तोंड फुटणार असल्याचं स्पष्ट होत आहे। मराठा आरक्षणाचा लढा जिंकल्यामुळे मनोज जरांगे पाटलांचं मराठवाड्यात जोरदार स्वागत केलं जातंय। 2 सप्टेंबर 2025 रोजी राज्य सरकारनं मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला। निर्णयाचा जीआर आझाद मैदानात जरांगे पाटलांकडे सोपवण्यात आला होता। मात्र मराठा आरक्षणाच्या जीआरवरून ओबीसी नेत्यांनी विरोधाचा स्वर तीव्र केलाय। आरक्षणासंदर्भातील निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याचा कायदेशीर मार्ग निवडणार असल्याचं ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे जरांगे पाटलांनीही कायदेशीर भाषेतच उत्तर देणार असल्याचं न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटलंय। आम्हाला काय एवढं समजेल का? आम्ही ते देऊन चटण्या भाकरी खातो म्हणजे आम्हाला काय एवढं समजता का? तुम्ही जीआर काढून तुम्ही देत नाहीत म्हणलं म्हणजे ज्यांच्या नोंदी नाही काहीच नाही तरी आमचं 16% आरक्षण दिलं 94ला, ते जमतं का? म्हणजे तुमचं काही जमतं आणि आमचं रेकॉर्ड आहे, महसुली दस्तावेज आहे, सरकारी दस्तावेज आहे, हैदराबाद गॅजेटचा, सातारा संस्थांचा, आमच्या नोंदी देत नाहीत। आम्हाला एवढं समजता का तुम्ही? बार आम्ही मुंबईत यायचं, मग आता तुम्ही जीआर काढला, मग आता अंमलबजावणी करायची, प्रमाणपत्र वितरित सुरू करायचे, तर नाटकं सांगायची संख्याचे नामकाचे आणि तमकाचे। संख्या म्हणजे का मराठीत तेवढे येतं, त्यांना द्यायचं नाही। मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारनं 1994 मध्ये काढलेल्या ओबीसी आरक्षणाच्या जीआरला आव्हान देण्याचा इशारा दिलाय। 1994 मध्ये राज्य सरकारनं कोणता निर्णय घेतला होता ते आता पाहूयात। 23 मार्च 1994 रोजी राज्य सरकारनं जीआर काढला होता। ओबीसी आणि व्हीजेएनटी आरक्षणाची टक्केवारी 14% वरून वाढवून 30% करण्यात आली होती। मात्र वाढीव आरक्षणाच्या निर्णयाची प्रक्रिया नियमानुसार झाली नव्हती असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। आम्ही नाही केला तुमच्या 94च्या जीआरला विरोध, आम्हाला माहिती आहे चॅलेंज होतोय तो, आम्हाला नाही गरीबाच्या ओबीसीच्या लेकराचं वाटोळं करायचं। पण तुम्ही आता आम्ही जीआर मिळवला, आम्ही लढून चटण्या भाकरी खाऊन मुंबईत, आता जर काही याच्यात काही खोड केली ना 94चा जीआर गेला तुमचा, गेला म्हणून समजायचा आणि वरचं 2% बी गेलं 50%च्या वरचं, मग आम्ही 94ला देणार, आम्हीही 94च्या आरक्षणाला आव्हान देणार, 100% देणार आणि ते रद्द बी करून दाखवणार। चॅलेंज आहे, चॅलेंज, मी पिळून सांगतो चॅलेंज आहे, आमचं 16% आरक्षण आहे ते। जरांगे पाटलांनी केलेले आरोप आणि न्यायालयात जाण्याचा दिलेला इशारा याचा ओबीसी नेत्यांनी समाचार घेतला। न्यायालयात ओबीसींच्या हक्काची बाजू मजबूतीनं मांडू असं नेत्यांनी निक्षून सांगितलं। हैदराबाद गॅजेटच्या विरोधात तुम्ही कोर्टात जाणार आहात असं करताय? होय 2-4 दिवस जे आहे, आज ही रजा होती, सगळी सुट्ट्या चालल्या होत्या, त्यामुळे वकील साहेब सुद्धा भेटत नव्हते। परंतु जे आहे 1-2 दिवसामध्ये आमचे कार्यकर्ते जे निश्चितपणे काय मुद्दे असतील ते आम्ही कोर्टात गेल्यानंतर करणार। राज्य सरकारच्या 1994च्या वाढीव आरक्षणाच्या जीआरला मुंबई हायकोर्टात 2018 मध्ये आव्हान देण्यात आलं होतं। निर्णयाची प्रक्रिया नियमानुसार झाली नाही असा दावा करण्यात आला होता। आता त्याच जीआरला आव्हान देण्यासाठी जरांगे पाटील सुद्धा कायदेशीर लढाई लढणार आहेत। ओबीसी नेत्यांनीही कायदेशीर लढाईचा पवित्रा घेतलाय। त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।